श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज रात्री 12 वाजता ही एक चूक केली तर खरंच स्वामी नाराज होतील. बाळा, आज मी तुला जे सांगणार आहे ते जर तू दुर्लक्ष केलंस तर आयुष्यभर पश्चाताप करशील. त्यामुळे पश्चाताप करण्यापेक्षा तू लक्षपूर्वक ऐक. आजचा हा संदेश साधासुद्धा नाही बरं का. हा स्वतः श्री स्वामी समर्थांचा इशारा आहे. आज रात्री 12 वाजता एक अशी वेळ येणार आहे ज्यावेळी केलेली एक चूक तुमच्या आयुष्यावरती परिणाम घातक करू शकते. पण तू घाबरू नकोस. मी तुला सगळं काही सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. काल रात्री एक भक्त श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये बसला होता. त्याच्या मनामध्ये खूपच प्रश्न होते. त्याला नोकरी नाही, घरामध्ये सतत वाद, आर्थिक अडचण. तो म्हणाला, स्वामी, मी काय करू? अचानकच त्याच्या मनामध्ये एक आवाज आला, बाळा, आज रात्री 12 वाजता तू जप कर. स्वामी म्हणाले, आज रात्री 12 वाजता तू जप कर. फक्त आणि फक्त एक चूक तू करू नकोस. पण त्या भक्ताने ती चूक केली म्हणजे केलीच. आणि पुढे जे घडतो ते ऐकून तर तुम्ही हादरशीलच. आश्चर्यचकित व्हाल तुम्ही. पुढे काय झालं? ती चूक नेमकी काय होती? रात्री 12 वाजता नकारात्मक विचार करणे. हो बाळा, हीच ती चूक. रात्रीच्या 12 वाजता सुद्धा नकारात्मक विचार करणे. रात्रीचे 12 वाजता तुझं मन खूप शक्तिशाली होतं. तू जे विचार करतोस ते थेट तुझ्या आयुष्यात येतं. जर तू त्यावेळी भीती, चिंता, राग हे सर्व विचार केलेस तर स्वामी नाराज होतात बरं का. ते याच तुझ्या एका चुकीमुळे स्वामी समर्थ नाराज झाले. ही चूक भक्तांनो तुम्ही सुद्धा करू शकतात. त्यामुळे रात्रीच्या 12 वाजता अजिबात ही चूक करायची नाही. नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाहीत. त्यावेळेला आपलं मन शांत असतं आणि जे आपण विचार करतो सतत आपल्या डोक्यामध्ये तेच घुमत राहतं, एक चक्र फिरत राहतं. कारण रात्रीच्या 12 वाजता एक अद्भुत ऊर्जा असते. ही वेळ ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी असते. पण आपण काय करतो? मोबाईल स्क्रोल करत राहतो, रील्स पाहतो, यूट्यूब पाहतो, वाईट विचार करतो. हीच मोठी चूक आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, बाळा, या वेळेला तू माझं नाव घे. मी तुझ्या जवळच आहे. पण खरं सांगायचं म्हणलं तर आपण त्यांना दुर्लक्ष करतो. तर त्या भक्ताने 12 वाजता मोबाईल वापरला आणि त्याच रात्री त्याला भयानक स्वप्न पडलं. स्वामी म्हणाले, मी तुला सांगितलं होतं, तरीही तू ऐकलं नाहीस. तो अचानक घाबरला. आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं काम सुद्धा बिघडलं. मग काय करायचं? आज रात्री तुम्ही 12 वाजता हात धुवून, चेहरा फ्रेश घेऊन शांत
आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा. त्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा, तुपाचा किंवा तेलाचा. 11 वेळेस म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर मनामध्ये एकच विचार ठेवा, 10 विचार अजिबात करू नका. मनामध्ये हा विचार ठेवा, स्वामी माझ्या सोबत आहेत. बाळा, ही वेळ साधी नाही. आज जर तू योग्य केलंस तर तुझं आयुष्य बदलू शकतं. स्वामी म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, फक्त तू श्रद्धा ठेव. जर तू हा संदेश ऐकला असशील तर कमेंटमध्ये नक्की लिहिशील श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलेल. आणि लक्षात ठेवा, आज रात्री 12 वाजता ही एक चूक अजिबात तुम्ही करायची नाही. मनामध्ये नकारात्मक विचार आणायचे नाहीत. कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही. अपशब्द तोंडामध्ये येऊ द्यायचे नाहीत. चुकूनही कोणाला शिवीगाळ करू नका. सकारात्मक विचार करा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्ही 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा करू शकता. जर ते शक्य नसेल तर 11 वेळेस करा. स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी सांगितलेलेच आहे, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे सर्व चिंता सोडून स्वामी समर्थांवरती सोडून द्या. तुम्ही फक्त श्रद्धा, विश्वास आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी सांगतात, सबुरी ठेवा. घाई करू नका आणि मनामध्ये कोणती शंका आणू नका. स्वामींवरती विश्वास असेलच तर स्वामी समर्थ नक्कीच तुमची अडचण दूर करतील. श्री स्वामी समर्थ यांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.